वैविध्यामध्ये एकता, नाविन्यामध्ये सुंदरता. तानाबाना गुंफत स्वामिनी गो फिणते नात्यांचा. श्रोते हो नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूबच्या या नव्या कॅलेंडर मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांवर स्वामिनीचं कॅलेंडर करत असतो. यावर्षी आपण भारतातल्या 12 राज्यांमधील साड्यांच्या निर्मितीबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या बिझीलँड बिल्डिंग मधल्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या, साडी खरेदी करा आणि एक कॅलेंडर मोफत मिळवा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं. स्वामिनी सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. खानदानी रुबाब, कलेची परंपरा, उत्तर प्रदेशचा देखणा नजारा, पवित्र बनारसची प्युअर सिल्क मुबारकपूरची, मऊ गावची मऊ साडी आणि चिकनकारी लखनौची. भारतीय परंपरेचं हे अस्सल वैभव आपल्या स्वामिनीमध्ये सहज उपलब्ध. चला, बघता बघता आपल्या कार्यक्रमाचा हा शेवटचा महिना. आज आपली मालिका सुफळ संपूर्णतेला जाणार. हुरहुर वाटतेय आणि आनंदही होतोय. खूप छान माहिती आपण आपल्या प्रेक्षकांना देऊ शकलो. खरंय ते, पण काळजी कशाला करते, यापुढे सुद्धा त्यांची आणि आपली भेट वारंवार होतच राहणार आहे. तेही खरंच. बरं, आज मला तुम्ही कुठल्या प्रदेशाबद्दल माहिती सांगणार आहात? आज मी तुला उत्तर प्रदेशची माहिती सांगणार आहे. आणि बरं का, भारतभरातल्या सर्व लग्न समारंभांमध्ये कायम वधूसाठी निवडण्यात येणारा पारंपरिक बनारसी शालू हा उत्तर प्रदेशमध्येच तयार होतो बरं का. अगो बाई, हो की. आपली पवित्र वाराणसी म्हणजे बनारस, आणि तिथे तयार होणारा शालू म्हणजेच बनारसी शालू. आणि या बनारसी शालूचं एक आणखीन वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातल्या पैठणीची घडण आणि बनारसी शालूची घडण अगदी एकसारखी असते. तीच रंगसंगती, तेच डिझाईन. म्हणजे कुठल्या तरी प्रदेशाचे कुठल्या तरी प्रदेशावर संस्कार झालेलेच असणार. पण काय हो, बनारस व्यतिरिक्त ही साडी अजून कुठे तयार होते? बनारस हे बनारसी साडीचं मुख्य केंद्र आहे. मुबारकपूर, मढ, खैराबाद इथं सुद्धा बनारसी साड्या बनवल्या जातात. मुघलांच्या आगमनानं ही वस्त्रकला भारतात आली असं मानलं जातं. पण मग त्या काळात साड्या नसतील ना? त्या काळामध्ये शेरवानी, पगडी, दुपट्टा, चादर, मसन इत्यादी बनवण्यासाठी या कलेचा वापर केला जायचा. आणि डिझाईन्सचं काय? भारतामध्ये साड्या अधिक लोकप्रिय असल्यामुळे इराण, इराक, बुखारा शरीफ इत्यादी देशातून आलेल्या हातमाग कारागिरांनी साड्यांमध्ये विविध प्रकारची डिझाईन्स जोडली, जसं की बेल, बुटी, आचल, कोनिया इत्यादी. आणि हे बेलबुटी, आचल, कोनिया काय प्रकार आहेत? सांगतो. ही बॉर्डर आणि पल्लूवरती काढण्याचे डिझाईन्स आहेत. चांदी आणि सोन्याच्या जरीपासून नाजूक अशी बेलबुट्टी काढली जाते. त्यात फुलापानांच्या अनेक डिझाईन सुद्धा सामावलेल्या आहेत. बनारसी शालूचा काठ खूप मोठा असतो नाही, आणि पदर सुद्धा खूप छान डिझाईननी विणलेला असतो. अर्थातच, त्यामुळे या साड्या लग्न समारंभामध्ये विशेष करून वापरल्या जातात. बनारसी शालू हे अत्यंत पुरातन कालापासून श्रीमंतीचं लक्षण मानलं गेलंय. आजही महाराष्ट्र आणि देश विदेशमध्ये पैठणी आणि बनारसी शालूला तेवढंच महत्व आहे. हे पारंपरिक काम शतकानुशतके चालत आलेलं आहे आणि ते जगप्रसिद्ध आहे. पूर्वी त्यात शुद्ध सोन्याच्या जरीचा वापर केला जायचा. मात्र आता वाढत्या किमती पाहता बनावट चमकदार जरीचं काम सुद्धा जोरात आहे. यामध्ये अनेक प्रकारचे नमुने तयार केले जातात. त्यांना मोटिव्स असं म्हणतात. अच्छा, बरं, यानंतर कुठली साडी आहे? यानंतर मी तुला उत्तर प्रदेशातील मऊ गावी तयार होणाऱ्या मऊ साडीबद्दल सांगणार आहे. अगो बाई, आता ही कुठली साडी? अगं, ही साडी तशी रेशमी साडीच आहे. इतर रेशमी साड्यांप्रमाणेच या साडीला सर्वप्रथम उत्कृष्ट प्रकारचं रेशीम एकत्र करून रंगवलं जातं. त्यानंतर हे रेशमी धागे पॉवरलूमवर व्यवस्थित पद्धतीनं लावले जातात. त्यांच्या डिझाईन्सची एक वेगळी पद्धत आहे बरं. वेगळी पद्धत? सर्वप्रथम एका लाकडी बोर्डवर विशिष्ट प्रकारानं खिळ्यानं भोकं पाडून त्यातून हे रेशमी धागे ओवले जातात. आणि मग ते लूम मशीनवर घेऊन उभ्या आडव्या धाग्यातून अप्रतिम अशी सुंदर रेशमी साडी तयार होते. खरोखरच वेगळा प्रकार आहे. हां,
पूर्वी या साड्यांना वापरण्यात येणारी जर ही शुद्ध सोन्यापासून किंवा चांदीपासून बनवलेली असायची. पण आता आजकाल ते परवडत नाही, म्हणून आजकाल पॉलिस्टरचे धागे वापरण्याचा प्रघात पडलाय. खूपच अवघड आणि क्लिष्ट काम आहे हे. हो, आणि यानंतर जे डिझाईन तयार होतं ते पण वेगळ्या प्रकारे केलं जातं. या साडीवर संपूर्णपणे मशीन एम्ब्रॉयडरी केली जाते, त्यामुळे संपूर्ण साडी अत्यंत कलात्मक आणि सुंदर दिसते. खरोखरच अप्रतिम प्रकारची साडी विणली जाते इथे. आता याच्यानंतर पुढची कुठली साडी? यानंतर तुला मुबारकपूरच्या प्युअर सिल्क साडीबद्दल सांगणार. आता या साडीचा काही इतिहास आहे? आहे तर. मुबारकपूरमध्ये हातमागाच्या विणकामाची सुरुवात कशी झाली याचा कुठलाही अचूक ऐतिहासिक पुरावा नाही, परंतु प्राचीन वैदिक आणि बौद्धिक साहित्यानुसार 14व्या शतकात कापूस विणकाम इथं सुरू झाल्याचे पुरावे आपल्याला मिळतात. पण मग रेशमी साडीची सुरुवात कधीपासून झाली? पुढे 16व्या शतकामध्ये मुस्लिम राजा मुबारक याच्या काळामध्ये सुताची जागा रेशमाने घेतली. अच्छा, असा बदल घडत गेला तर. या मुबारकपूरच्या साड्यांमध्ये 2 प्रकारच्या साड्या विणल्या जातात. पहिली आहे कढुआ ब्रॉकेड साडी. आता ह्याचं वैशिष्ट्य काय? या सिल्क ब्रॉकेडमध्ये फॅब्रिकचा प्रत्येक पॅटर्न आणि आकार स्वतंत्रपणे विणतात. तोही सोन्याच्या आणि चांदीच्या जरी कापडाच्या तुकड्यांमध्ये. परिणामी प्रत्येक फॅब्रिकवर वेगळ्या प्रकारचं डिझाईन तयार होतं आणि हे एक विणकाम तंत्र उत्कृष्ट भरतकामाला जन्म देतं. म्हणजे प्रत्येक साडी वेगळ्या डिझाईनची असते तर. बरोबर आहे. कढुआ विणण्यासाठी 2 ते 3 किंवा अधिक व्यक्ती लागतात. या प्रकारची सिल्क ब्रोकेड साडी अतिशय आरामदायक असते, कारण फॅब्रिकच्या मागच्या बाजूला ब्रोकेड धागा नसतो. अरे वा, खूपच छान. तू सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी स्वामी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. आणि मग यातला दुसरा प्रकार कुठला? दुसऱ्या प्रकारच्या साडीला फेकुआ ब्रोकेड साडी असं म्हणतात. फेकुआ ब्रोकेड साडीमध्ये अखंड रेशीम एका टोकापासनं दुसऱ्या टोकापर्यंत विणण्याची पद्धत तयार करतात. जेव्हा आकृतिबंध लहान असतो तेव्हा साडीच्या मागच्या बाजूला जास्त फॅब्रिक दिसतं आणि विणकाम पूर्ण झाल्यानंतर हे कापड काळजीपूर्वक विणलं जातं. गो बाई, वेगळाच प्रकार आहे हा विणकामाचा. हो, आणि म्हणूनच या साड्या स्वतःच्या या वेगळ्या वैशिष्ट्यांसह आणि डिझाईनसह झळकत असतात. आता यानंतर तुला लखनौच्या चिकनकारी साडीबद्दल सांगणार आहे. आता हा प्रकार तरी काय आहे? चिकन म्हणजे हातानं कशिदा कामाचं डिझाईन तयार करणं. लखनौमध्ये या प्रकारच्या कुटीरोद्योगाची घराघरात दुकानं आहेत. आणि हा कशिदा कशा कशावर केला जातो? विशेष करून पुरुषांचे कुर्ते आणि महिलांच्या साड्या यावरतीही कलाकारी होते. यामध्ये मुर्रे, जाली, बखिया, टेपची, टप्पा असे जवळजवळ 36 विणकामाचे प्रकार आहेत. अगो बाई, एवढे प्रकार आहेत विणकामाचे? हो, आणि हा प्रकार विविध देशांमधनं इथपर्यंत आलाय आणि तो जगप्रसिद्ध सुद्धा आहे. लंडनच्या म्युझियममध्ये सुद्धा एक चिकन कशी द्यायचं कापड ठेवण्यात आलेलं आहे. वा, खूपच छान. म्हणजे हा प्रकार विशेष करून मुस्लिम महिलांमध्ये प्रचंड प्रचलित होता. शहाजहानची पत्नी नूरजहान ही इराणमधून ही कला शिकून आली होती असंही म्हटलं जातं. आणि आजही विविध भागांमधल्या मुस्लिम महिलांमध्ये हा प्रकार प्रचलित आहे. हो, पण लखनवी कलाकारी ती लखनवी कलाकारी. नुसत्या टाक्यांमध्ये अगं 40 प्रकार आहेत. खरंच बाई, आपला भारत देश किती विविधतेने नटलाय नाही, साड्यांच्या आणि कलाकारीच्या प्रकारांमधनं जाणवतं. आणि यानंतर तुला जामवार या उत्तर प्रदेशातल्या साडीबद्दल सांगणार. जामवार हे नाव जरा वेगळं वाटतं नाही? जामवार याचा अर्थ गाऊन पीस. काश्मीरमध्ये बनवलेला शालीचा एक विशेष प्रकार आहे. जामा म्हणजे झगा आणि वार म्हणजे अंगण. जामावरची उत्तम दर्जाची पश्मिना बांधली जाते. ब्रोकेड केलेले भाग रेशीम किंवा पॉलिस्टरच्या समान धाग्यांमध्ये विणले जातात. अच्छा, असा प्रकार आहे तर. म्हणजे ही साडी शालींमधून डेव्हलप झाली. आणि कापड कसलं असतं या साड्यांचं? अगं, ही पूर्णपणे रेशमी साडी आहे. खूप पूर्वीच्या काळी जेव्हा भारताचा समुद्रमार्गे अनेक देशांशी व्यापार सुरू होता
तेव्हा चीनमध्ये निर्माण झालेलं हे रेशमी वस्त्र इकडच्या लोकांना खूप आवडलं आणि ते इकडं आणल्यानंतर इथल्या सरदार दरकदारांनी त्याचे झगे बनवले. आत्ता आलं लक्षात. आणि त्यानंतर या रेशमी वस्त्राच्या साड्या होऊ लागल्या. आधुनिक काळात रेशीम आणि पॉलिस्टरच्या समान धाग्यांनी विणलेल्या साड्या निर्माण करण्याची पद्धत आली. या साड्या विशेष करून काश्मीरी आणि हिमाचल प्रदेशची डिझाईन्स घेऊन जन्माला येतात. म्हणजे ते पाना फुलांच्या वेलबुट्ट्या असतात तसंच ना. आणि आपल्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्स आणि रंगसंगती तसंच या रेशमी कापडामुळे या साड्या जगप्रसिद्ध आहेत. आता यानंतर कुठल्या साडीबद्दल सांगणार आहात? सांगतो. यानंतर सांगणार आहे टिशू साडीबद्दल. अरे हो, टिशू साडी तर माझ्या खूप आवडीतल्या साड्यांपैकी एक आहे. आणि आजकाल टिशू साड्यांचा ट्रेंड सगळीकडे पाहायला मिळतोय. हो ना. या साडीला ऑर्गन्झा साडी असंही म्हणतात. टिशू साडी दिसायला अगदी जाळीदार असली तरी कापडात वेगळेपणा जाणवतो. टिशू साडी वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पाहायला मिळते आणि ही साडी नेसल्यानंतर वावरणं सोपं असतं. त्यामुळे सुती, मलमल, शिफॉन, सॅटिन यासारख्या मऊ साड्यांच्या यादीत टिशू साडीला सुद्धा स्थान मिळालंय. आणि यातली डिझाईन सुद्धा खूप नाजूक असतात बरं का. हो, टिशू साडी नाजूक असल्यामुळे त्यावर प्रिंटसुद्धा किंवा डिझाईनसुद्धा नाजूकच असतं. सध्या फ्लोरल प्रिंटची चलती आहे, त्यामुळे टिशू साड्यांवरती फुलाफुलांची प्रिंट सुंदर दिसते. प्लेन टिशू साडीसुद्धा तितकीच आकर्षक असते. या प्रकारच्या साड्या नाजूक असल्यामुळे त्याच्यावरती जास्त भरजरी विणकाम नाही केलं जात. टिशू साड्यांची किंमतसुद्धा खिशाला परवडणारी असते. साध्या कार्यक्रमांपासून ते सणासमारंभांना नेसण्यासाठी सुद्धा टिशू साडीला पसंती दिली जाते. आणि टिशूमध्ये चमकणाऱ्या साडीला मागणी जास्त प्रमाणात आहे ना. हो, भारतीय पेहरावात चमक असणाऱ्या कपड्यांना नेहमीच पसंती दिली आहे. टिशू साडीत शिमर पॅटर्नची प्रचंड चर्चा आहे. आहेच, म्हणजे शिमर साड्या सौंदर्यात कमालीची भर घालतात. त्यात सिल्क आणि जरीच्या धाग्यांनी तयार केलेली साडी अगदी मऊ आणि हलकी असते, त्यामुळे शिमर पॅटर्न खूप सुंदर दिसतो. हो, पण त्याचप्रमाणे चंदेरी, सोनेरी तसंच टू टोन पॅटर्नमुळे सुद्धा आणखीन उठावदार लुक मिळण्यासाठी सुद्धा मदत होते. पण या टिशूला भारतभरात मागणी आहे नाही. हो, पारंपरिक साड्यांचा विचार केला तर आपल्याकडे टिशू पैठणीला सुद्धा भरपूर मागणी आहे. बनारसी सिल्क, पट्टू, कांजीवरम यासारख्या उंची साड्यांमध्ये सुद्धा टिशू या प्रकाराची चलती आहे. तर मंडळी, ही होती उत्तर प्रदेशातील बेहतरीन साड्यांची रंगीबेरंगी माहिती. आता या साड्या खरेदी करायला तुम्हाला उत्तर प्रदेशची वारी करावी लागणार नाही. हो, या सगळ्या साड्या त्यांच्या समग्र माहितीसह आपल्या स्वामिनीमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही फक्त खरेदीला यायचा अवकाश. साड्यांच्या प्रचंड व्हरायटीज तुमच्या समोर उलगडल्या जातील. पारंपरिकतेला नाविन्याचा साथ जडवलेल्या या सर्व साड्या पुण्याच्या स्वामिनीमध्ये उपलब्ध आहेत. आता स्वामिनीचा पत्ता तुम्हाला नव्यानं सांगायला नकोच, तरीही सांगतो आम्ही. साड्यांची महाराणी स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. मग कधी येताय आपल्या स्वामिनीला भेट द्यायला आणि साड्यांच्या मनमोहक विश्वामध्ये हरवून जायला? संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखक प्रताप देशमुख. निवेदन सुनेत्रा मंकणी, डॉक्टर अमित त्रिभुवन. निर्मिती रविराज पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड. ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया द स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड. ध्वनिमुद्रक अजिंक्य पुरंदरे. निर्मिती संयोजन शेखर काळे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.